भारत देशाच्या इतिहासातील एक मौल्यवान जलवारसा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या दूरदृष्टीने केवळ राजकारण केले नाही, तर समाजाच्या मूलभूत गरजांवर भर देत पाणी, धर्मशाळा, घाट आणि दगडी विहिरी यांसारख्या सार्वजनिक सुविधा मोठ्या प्रमाणावर उभारल्या। विशेषतः वाटसरूंना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने त्यांनी राज्यभर आणि प्रमुख प्रवास मार्गांवर भक्कम दगडी विहिरी बांधून घेतल्या। ऊन, वारा आणि वाळवंटासारख्या परिस्थितीतही या विहिरी टिकाव्यात यासाठी त्या काळातील उत्तम स्थापत्यकलेचा वापर करण्यात आला। या विहिरींची रचना अशी होती की पाणी दीर्घकाळ टिकून राहावे, पाणी स्वच्छ राहावे आणि सर्वसामान्य लोकांना सहजपणे वापरता यावे। विहिरींच्या भोवती दगडी पायऱ्या, विश्रांतीसाठी कट्टे आणि सावलीसाठी वृक्षारोपण करण्यात आले होते। इतिहास तज्ञांच्या मते अहिल्यादेवींनी उभारलेली ही जलव्यवस्था तत्कालीन काळातील सर्वोत्तम सामाजिक नियोजनाचे उदाहरण होती। या विहिरींमुळे हजारो प्रवासी, व्यापारी, संत आणि यात्रेकरूंचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला। आज अनेक ठिकाणी या विहिरी अस्तित्वात असल्या तरी देखभाल अभावी त्या दुर्लक्षित झाल्या आहेत। मात्र त्या आजही आपल्याला जलसंवर्धन, सार्वजनिक सेवा आणि पर्यावरण रक्षणाचा महत्त्वाचा संदेश देतात। अहिल्यादेवींनी उभारलेला हा दगडी विहिरींचा वारसा हा केवळ इतिहास नाही, तर आजच्या पाणी टंचाईच्या काळात आपल्यासाठी एक मार्गदर्शक विचार आहे। हा वारसा जतन करणे आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।